हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप सगळे मजेत असणार आहेत. तर आज आहे सॅटरडे आणि माझं सगळं काय आवरलंय. बाकीचे म्हणजे थोडंफार कामं राहिले ते, पण नाश्ता वगैरे सगळं झालंय, बाळांचं आवरलंय आणि मी थोडी बाहेर चालले. तर ना आज सॅटरडे, उद्या संडे, तर बाळांचं बोरनान करायचं आहे मला. तर त्यासाठी काही सामान आणायचं आहे आणि मी आत्तापर्यंत कधीच हळदी कुंकू ठेवलं नव्हतं माझ्याकडे. तर मग असं यावर्षी चाललंय की यावर्षी बोरनांसोबतच हळदी कुंकू पण ठेवावा. आणि इकडं काय किती छान ड्रेस घातलाय, छान छान शर्ट घातलंय ना. तर दोन्ही पिल्लू पण तयार झाले ते. तर मग हळदी कुंकू ठेवले. सो मग आहे ना हळदी कुंकासाठी पण जे काय लागणार थोडंफार, तर त्या वस्तू आणायच्यात. वाण पण बघायचे काय घ्यायचं काय नाही. तर पहिलाच टाईम आहे, सो मग थोडंसं कन्फ्युजन आहे की काय करायचं काय नाही. तर त्या सगळ्या गोष्टी बघायच्यात मला. सो मग आहे ना थोडं बाहेर जाते शॉपिंगसाठी की काय काय घेता येईल. आणि त्यानंतर थोडंफार ग्रोसरीचं पण सामान आहे, सो मग ते पण आणायचं आहे. तर त्यासाठी आता बाहेर चालले. आणि दोन्ही पिल्लूंचं पण आवरलंय छान. आज सॅटरडे असल्यामुळे अहो घरी आहेत, सो मग माझी ही सगळी जी काही कामं असतात तर ती होत असतात. म्हणूनच उद्या मी हे ठेवलंय हळदी कुंकू आणि बोरनान बाळांचं. तर बघू त्यांच्यासाठी जे काय हलव्याचे दागिने वगैरे घ्यायचे, तर ते सगळ्या गोष्टी मला आजच घ्यावे लागणार आहेत. तर ते सगळं घेते. आणि इकडे ना तुम्हाला दाखवते शर्विला आणि शौर्य कसे तयार झालेत. शर्वी इकडे बघू कसे तयार झाले तू, बघू दे मला छान छान. अरे बापरे, गाडी घेऊन तयार आहे. तुझं शर्ट दाखव ना, शर्ट पॅन्ट दाखव तुझे, छान आहे. आणि त्यांच्या सेकंड बर्थडेचा ड्रेस आहे तो त्यांना आज घातलाय बऱ्याच दिवसांनंतर. काय करतंय काय रे? तर चला आता निघते आणि काय काय घेते तर तसं तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. वानमध्ये काय घ्यायचं हे पण माझं डोकं चालत नाही. सो बघू आता तिथं गेल्यावरती काय ऑप्शन असतील त्याच्यावरनंच मी ठरवते. तर त्यानंतर डिरेक्टली आम्ही गेलो डीमार्टमध्ये. म्हटलं आधी ग्रोसरी घेऊया आणि मग तिथंच काय भेटतं का ऑप्शन वाहण्यासाठी, तर ते बघायचं होतं नुसतं. तर मग दुसरीकडे घेतलं असतं. सो मग तिथंच मी शोधत होते आणि इकडे डायपर घ्यायचं काम चाललं होतं. आणि इकडे मी इतका वेळ का बघते, कारण यांना डायपर कधी मी घ्यायला येत नाही, तेच घेत असतात. त्यामुळं मग यांना त्यांनाच विचारून घ्यायचं चाललं होतं की कोणतं घेत आहे काय नाही. आणि तोपर्यंत शरूचं असं चाललं होतं ना की शेव घेतली होती, त्याचं असं चाललं होतं की मला शेव खायचं. आणि तो आहे ना सारखा बोलतो ते शेव हेच मी त्यांना सांगत होते. आणि शौर्य अगदी शांत बसला होता. त्यानंतर मग मी गेले वाहन सामान बघायला आणि यांना म्हटलं की यांना पकडा, कारण तिकडे होते खेळणे. दोघंजण अजिबातच ऐकले नसते. म्हणून मग इकडे काय काय ऑप्शन्स होते तर ते बघितले. इथे साबणाचे बॉक्स वगैरे होते, तर ते पण छान वाटलं मला. त्याचे कलर पण खूप छान होते सगळे, तर ते बघत होते. आणि सोबत होतं ना बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या, तर ह्या सगळ्या गोष्टी मी बघतच होते. तोपर्यंत यांनी दोघांना पण घेतलं होतं. तर चला वानमध्ये मी काय घेतलं हे तुम्हाला पुढे सांगतेच मी. शळू बबुळू झोपेतून उठलाय. तर जाऊन आलो आणि तेव्हापासून शर्विल उठलाय. ते आता त्यानंतर आम्ही 4:30-5 वाजता घरी आलो जवळपास. तर त्याच्यानंतर झोपले दोघं पण आणि आत्ता उठले ते. आणि इकडे शरू उठलाय. काय खातोय तू? हे बघा काय घेतोय. काय हे काय काय ते काय खायचं मध्ये? शेव काय असं काय? हे काय सांग ना मला, काय आहे हे? काय काय? शेव मम्माला दे की शेव. छान छान. हा इकडे बघा पिल्लू काय करतोय. आणि ह्या 2 गाड्या नवीन आणल्यात. काय काय गाडी बघू तुझी, गाडी दाखव, गाडी दाखव दादा. गाडी कुठे? गाडी कुठे? गाडी तुझी कुठे? बघू गाडी तुझी. तर ना मला वाण द्यायसाठी पण काहीतरी घ्यायचं होतं आणि थोडं सोबतच ग्रोसरी पण घ्यायची होती. तर मग म्हटलं ना पहिले डीमार्टला जाते. तर तिकडे ग्रोसरी घ्यायला गेले तर म्हटलं तिथं बघूयात काय भेटतंय का चांगलं ऑप्शन. तर होते बरेचसे ऑप्शन होते. आणि संक्रांतीमुळे त्यांनी एक स्पेशल असं हेच लावलं होतं, संक्रांती स्पेशल म्हणून. तर तिथं वाणासाठी घेण्यासाठी छोटे डबे वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी होत्या.
तर मला सगळ्यात आता म्हणजे मी याच्या आधी पण कधीच केलं नाही. लास्ट इयर मी फक्त हळदी कुंकूसाठी गेली होती, त्याच्या आधी कधीच गेली पण नाही आणि कधी केलं पण नाही घरी. तर बाळा जसे लहान मग त्यांचं ते बोरनान वगैरे करायला लागले तेव्हापासून मग ते हळदी कुंकूचं कळालं. सो मग म्हटलं आता काय घ्यावं. तर तिथे ना असे छान छान साबणाचे बॉक्स वगैरे होते, तर देतात अशा गोष्टी ना. तर मग म्हटलं ते घ्यावं का. तर 2 ऑप्शन होते तिथं आणि डबे होते असे छान एवढ्या मोठ्या साईजचे, असे ½ kgचं, त्याच्यात डाळ वगैरे असं बसल असे होते. तर मग म्हटलं तेच घ्यावे. सो आता ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते मी काय आणलंय. थांबते. तर मी काय आणलंय ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. तर आता ना ऑलमोस्ट आहे ना 7 वाजलेत, हे बघा 7:05 झाले ते. आणि आहो म्हणतात ते काय चिकन बनवूयात म्हणून. सो मग त्यांनी ते चिकन आणायला गेले ते. तोपर्यंत आता मला ह्यांना चारायचे. हे दोघं पण आत्ता उठलेत, खूप जास्त लेट झोपले होते, 5:30ला झोपलेत, त्याच्यामुळे त्यांची पण झोप नव्हती झाली दिवसभर. आणि दुपारचं जेवण जे काय होतं तर येताच आम्ही करून आलो, त्यामुळे ना जास्त काही म्हणजे घरी आलो त्याच्यानंतर त्यांना थोडंसं म्हणजे सामान वगैरे मी सगळं एकीकडे केलं आणि मग त्यानंतर दोघं झोपले होते. मी पण त्यांच्यासोबत झोपली, थोडासा आराम झाला. म्हटलं आता चला उठावं आणि बाकीच्या कामाला लागायचं. तर तोपर्यंत हे म्हटले की चिकन आणूयात. सो मग आता चिकन बनवायचं. काय 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 करायचं आपल्याला? चिकन. तुला खायचं चिकन? आ काय चिकन खाणार तू? सर्दी कोणाला झाली सर्दी? आणि हे असे बुक्स आणलेत त्यांना. ते तिथं मी गेली होती ना, तर हे असे बुक्स आहेत, त्याच्यामध्ये ॲनिमल्स आणि हे बर्ड्सचं आहे मला वाटतं. हे बर्ड्सचं आहे. एक ABCDचं आहे, जे की F फॉर फिश आणि एलिफंट वगैरे असं सगळं काही त्याच्यात आहे. आणि एक कुठे मम्मा? आणि एक डोमेस्टिक ॲनिमल्स आणि ॲक्वेटिक ॲनिमल्स आहे. थांब ती दुसरी घे देख, तिथे गाडी तुझी गाडी तिथे. आणि आवडलंय त्या दोघांना पण, खेळतात आहे, बघतायत. शर्विल तर व्यवस्थित त्याला माहिती आहे की कशाला काय बोलतात, ABCD त्याला ते बोलतात प्रॉपर. पण शौर्याचं अजून नाही, तो बघतो. एक आहे मग काय आहे, ओपन करून दाखवते. आता दाखव, बुक दाखव ना, बुक दाखव पहिले. तुझी गाडी कशी आहे दाखव. अशी गाडी आहे आणि शिट्टी कशी वाजवते गाडी अशी. काय आहे बुकमध्ये, काय आहे हे काय? कोण आहे ते? कॅट. आणि हे काय? डॉग आहे. काय? डॉगी कशा करतो? असं करतो डॉगी. आणि ह्याच्यात काय आता? ओके. पिग कुठे? पिग. आणि रॅबिट कुठे? रॅबिट आहे. ओके. आणि शिप कुठे? शिप. गोट आणि शिप कुठे? दाखव मग मला. ऐ काय म्हणते मी, इकडे बघ. शिप. ओके. आणि गोट कुठे? गोट. ओके. आणि हॉर्स कुठे? हॉर्स तो डॉंकी आहे. हॉर्स कुठे? हॉर्स. हां हॉर्स आहे ना. आणि डॉंकी कुठे? डॉंकी. तर ही अशी बुक आहे जी त्याला आवडते, तो छान खेळतोय. शौर्य पण बघतोय चांगला, त्याला पण समजते. आणि म्हणजे ह्या ज्या बुक्स आहेत ना, ह्या मला बऱ्याच दिवसापासूनच्या पाहिजे होत्या, पण ऑनलाईन मी बघत होते. सो ते मागवता काही ना काही येऊन राहूनच जात होतं. काय वाचते काय बघू, दाखव. तर चला बाकीचा उद्याचा जो काय प्लॅन असेल ते तुम्हाला मी पुढे सांगेलच, जसं होईल तसं. पण आज आहे ना, आता मला चिकन बनवायचं आहे आणि चिकन भाकरी आणि जिरा राईस एवढंच सिंपल जेवण असणार आहे. तर ते बनवायचं आहे, ते बनवायला घेणारच आहे. तोपर्यंत ह्या दोन्ही पिल्लांचं चालू आहे आणि मी अगदी क्विकमध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला इथून पुढचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. आणि तर आता तिकडे चिकन बनवायला घेते मी. बाकीचं सगळं काही आवरलं आहे. आणि चिकन मला जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवायचं, थोडंसंच बनवायचं. सो मी ना ग्रेव्हीवाला बनवणार आहे, जास्त रस्सा नाही बनवणार, ग्रेव्हीवाला बनवणार. तर मी ना इकडे वाटण बनवून घेतलं आहे. फक्त टोमॅटो आणि कांदा बारीक करून घेतला आहे. आलं लसूणची पेस्ट मी ऑलरेडी काल बनवून ठेवली होती, तर म्हणजे जास्त प्रमाणात बनवून ठेवली होती. तर मग ती आहे, त्याच्यामुळं मग. आणि खोबरं न वाटतं असं टाकणार आहे, कारण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे, त्यामुळे मग असं घट्टसाठीच जरा फक्त एवढंच टाकणार आहे मी. तर पटपट तुम्हाला रेसिपी शेअर करते. आणि भात एकीकडे बनवून झालाय, त्याचा जिरा राईस नंतर करेल.
आणि तोपर्यंत मी आता इकडं भाजी बनवून घेते आणि भाकरी बाकी आहे, तर मग भाजी झाल्यानंतर भाकरी बनवून घेते. तर चला पटपट तुम्हाला दाखवते मी. तर इकडे ना मी तेजपत्ता आणि हे टाकते, त्यानंतर आपला फक्त कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेले त्याच्यात, म्हणजे बारीक करून घेतले. ते छान मिक्स करतो. आणि ना ही घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे, तर ती मी ना 1.5 चमचा टाकतो त्याच्यात. हे सगळं आहे ना छान त्याचं ना कच्चेपणा टोमॅटो आणि कांद्याचा गेला पाहिजे ना, आलं लसूण पेस्टचा पण, तोपर्यंत छान शिजू देणार. तर आपली आता ग्रेव्ही सगळी फ्राय झाली छान. त्याच्यात आता मी ना किचन किंग मसाला टाकते, लाल मसाला, हे सुके जे मसाले टाकले तर ते छान भाजू द्यायचे. इकडे लकीचा चिकन मसाला घेतलाय, ज्याचं पूर्ण पॅकेट टाकणार आहे मी, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. तो मग हा मसाला, हे मसाले छान शिजले ना की मग त्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं. या स्टेजला आहे ना थोडीशी पुदिन्याची पानं चिरून टाकणार आहे. तर हे मी इकडे पुदिना धुवून घेतलाय. मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी. पुदिना टाकल्याने काय होतं की टेस्ट खूप छान येते, त्यामुळे पुदिना थोडासा टाकायचा. आणि नसेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही, तो ऑप्शनल आहे अगदीच. मसाल्याला पूर्ण तेल सुटायला लागले. तर आता या स्टेजला आहे ना आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहे. तर इकडे आहे ना मी चिकन घेतलं आहे, ज्याला हळद आणि मीठ लावून घेतलेले आहे. तर आता ते टाकते त्याच्यात. चिकन छान 2 ते 3 मिनटं आहे ना मस्त एकत्र करून घ्यायचं, थोडीशी फ्लेम मोठी करून. 1-2-3 मिनटं झाकून ठेवायचं चिकन. तर आता आहे 5 मिनटं झाले ते, त्यात आता आपण आहे ना थोडंसं गरम पाणी टाकूयात. तर हे आपण चिकन शिजायसाठी पाणी टाकलं आहे. तर हे ना 10 ते 15 मिनटं शिजून झालं की चिकन छान शिजून जाणार. याच पाण्यात आपल्याला चिकन शिजवायचं, याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी टाकायचं नाही, जेणेकरून आहे ना खूप जास्त पातळ होऊन जाणार. तर इकडे चिकन तयार झालं आहे आणि आता ना वरतून फक्त गॅस बंद करून मी कोथिंबीर टाकून घेतली. 20-25 मिनटं लागले ते चिकन शिजवून घ्यायला. तर चला आता भाकरी वगैरे तयार आहे, आता जेवण वगैरे करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर आता जेवण झालं आणि बसली आहे. चिकन बनवलं होतं, भाकरी आणि जिरा राईस असं सगळं केलं होतं. आणि मी तुम्हाला रेसिपी दाखवलीच, एकदम क्विकमध्ये बनवलं होतं कारण जास्त वेळ नव्हता माझ्याकडे. ऑलमोस्ट मला जेवण बनवायलाच 8 वाजले होते. तर मग एकदम क्विकमध्ये बनवलं. मी जे काही वाहनासाठी द्यायला आणलं होतं तर ते तुम्हाला दाखवते. आणि हे ना दोघं पण आहे ना खेळतात त्या आतमध्ये बेडरूममध्ये, त्यांना बंद करून ठेवलं आहे. सो मग मला इकडे व्हिडिओ शूट नसता करू दिला आणि मला जे दाखवायचं आहे तर ते त्यांनी आत्ताच घेतलं असतं, त्यामुळं मग त्यांना म्हटलं थोडा वेळ हे करा. आणि ना तिथं होते बऱ्याच गोष्टी, डबे वगैरे, पण ते मला काय एवढे आवडले नाहीत, एकदम हे होते, तर छोटे छोटे असं होतं. तर मग म्हटलं आता पहिल्यांदाच देते, सो मला पण आयडिया नाही की प्रॉपर काय द्यायचं असतं, कसं असतं काय माहीत नाही. तर मी ना हे इकडे ना डीमार्टमधूनच हा असा 6 बरण्यांचा जो सेट असतो तर तो घेऊन आली आहे. आणि म्हटलं 2 ऑप्शन ठेवावेत कोणते पण. आणि हे जे होते साबणाचं डब्बा, साबण ठेवायचे जे सोप केस असतात त्या, तर त्या. सो मग म्हटलं चला हे असं काहीतरी बघूयात. बाकीच्या गोष्टी होत्या पण त्या एवढ्या पण काही व्यवस्थित वाटत नव्हतं मला देण्यासारखं. असे 2 ऑप्शन ठेवलेले आहेत. आणि एक गोष्ट विसरले होते मी, ती पण मी यांना सांगितलं होतं आणायला.
तर ते हे मकर संक्रांती लिहिलेले असे 10 पीसेस आहेत अराउंड ते 8 इंचाचे असे 10 पीसेस आहेत. हे पतंग मांजा ढोल आणि हॅपी मकर संक्रांतीचे स्टिकर्स असे सगळं आहे हे. आणि त्याच्यासोबत ते लावायसाठी इथे रील पण दिलं आहे हे आणि हे बोरणांचं हे अशा 2 गोष्टी आहेत. तर हे मागवायचं होतं. जे पतंग असते ना तर ती मी ॲक्च्युली मी स्वतः डिझाईन बनवलं होतं त्याचं. त्यांना सांगितलं होतं की प्रिंट काढून आणा. बऱ्याचशा पतंगांची प्रिंट काढून आणायला सांगितली होती पण त्यांच्या कामाच्या गडबडीत ते विसरून आले. सो मग म्हटलं आता हेच असंच काहीतरी आणावं लागेल. आणि बनवायचं काही नाही, बनवायला जरी मी आणलं असतं ना पेपर्स वगैरे आणून बनवलं असतं. लास्ट टाईम मी तसंच केलं होतं, त्याच्या आदल्या वर्षी पण तेच केलं होतं. पण म्हटलं यावर्षी मलाच कंटाळा आला होता ते बनवायचं. म्हटलं जरा वेगळं काहीतरी करूयात म्हणून त्यांना सांगितलं होतं पण ते काही राहिलं नाही त्याच्यामुळं. आणि ह्या प्लेट्स. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.